हे जे लोक म्हणतात ना माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे किंवा मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही, एखादा माणूस मेला ना तर मेल्याच्या त्या क्षणी लोक त्याला मैत म्हणतात, नावाने आवाजही देत नाही. आणि एवढाच जर एखादी व्यक्ती इम्पॉर्टंट असते ना एखाद्याच्या आयुष्यात, तर माणसांनी मैत वगैरे केली नसती, घरातच त्यांची जी बॉडी असते ना ती कुजत ठेवली असती, का तर माझं त्याच्यावरती खूप प्रेम आहे. पण प्रॅक्टिकली विचार केला ना असं होत नाही. त्यामुळे जर तुला असं वाटत असेल ना तुझ्या विष वाचून सगळ्यांचं अडतंय किंवा एखादी व्यक्ती आहे ती तुझ्या शिवाय जगू शकत नाही आणि म्हणून तू एखाद्या रिलेशनशिपमध्ये अडकलायस किंवा अडकली आहेस, तर तू खूप चुकीचा डिसिजन घेतेस. तुला वाटतंय ना ते वर्कआउट होत नाही, तू वयाच्या कोणत्याही टप्प्यावर अस, निघून जा जर ते वर्कआउट होत नसेल तर. कारण आयुष्य खूप सुंदर आणि कुठूनही सुरुवात करता येते. तुला ही जी सतत काळजी लागलेली असते ना, मी जर निघून गेलो तर कसं होईल, मी जर नसेल तर कसं होईल, ह्यांचं माझ्याशिवाय कसं होईल, हे फक्त तुलाच वाटतं. लोकांना त्याच्याने काही फरक पडणार नाहीये. तुला जर वाटत असेल ना किती फरक पडतोय, तर जा 10 दिवस कुठेतरी निघून, सगळं मोबाईल वगैरे सगळं स्विच ऑफ कर. बघ मग तुला किती काळजी आहे लोकांची आणि लोकांना किती काळजी आहे तुझी.